मित्रांनो, मागच्या 3-3.5 वर्षामध्ये मी डेली ब्लॉगिंग करायचं खूप वेळेस ट्राय केलं, बट नेहमी कामामुळं वेळ न भेटल्यामुळं ते माझ्याकडून राहून जायचं. बट एवढं चांगलं झालं की त्यावेळेमध्ये मी माझ्या बिझनेसवर फोकस करू शकलो, त्याला ग्रो करू शकलो, ऑटोमोडवर आणता आलं. आणि तेव्हाच तर श्रीकृष्ण म्हणतात की जो हुआ वो अच्छे के लिए हुआ, जो होगा वो भी अच्छे के लिए होगा. आणि जे चाललंय ते पण भारीच चाललंय. सो हॅलो मित्रांनो, 365 डे चॅलेंजमध्ये आज आहे आपला डे 18 आणि तुम्हा सर्वांना श्रीकृष्ण जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. आज घरीच भरपूर काम असल्यामुळे कॅफेला जायला थोडा उशीर झाला. तसं मला उशीर जरी झाला किंवा मी नाही जरी गेलो तर माझ्यामुळे कॅफेचे कुठलेच काम थांबत नाही. हा बट आपल्या प्रेझेन्समुळे थोडा फरक तर पडतोच. कॅफेमध्ये एंट्री घेतल्यावर जेव्हा असा क्राऊड बघायला भेटतो ना, तर मनाला एकदम भारी वाटतं. पण कॅफेमध्ये क्राऊड एकदम मस्त होता. आता बघा, एका टाइम नंतर कुठलाही कॅफे बिझनेस एका स्टेबल अमाऊंटवर येऊन जातो. त्याच्यानंतर फक्त एक 500-1000चा डेली फरक पडतो. आमची नवीन ब्रांच पण त्या पॉईंटवर आली आता. येस, रात्री युट्यूबसाठी एक व्हिडिओ शूट केला. घरी आल्यानंतर रात्री 12 वाजता पूजा केली. नंतर सगळ्या मुलांसोबत जेवण केलं. सोबतच फॉलोअर अपडेटमध्ये 5 फॉलोअर आणि 2 सबस्क्रायबर वाढले.